महापालिकेचं बजेट जे मांडलं जातं हे पोकळ बजेट असतं. ते ज्यातले 80% बजेट हे पगारावर खर्च होतं. उत्पन्नाचे साधन आपल्या इस्टेट विभागातून वाढवलं पाहिजे. या महापालिकेची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. आता आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते महेश उतरे. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आता काही दिवसात महानगरपालिकेचं बजेट जाहीर होईल, त्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासंदर्भात काय अपेक्षा असणार आहे तुमच्या? कोल्हापूरचा विकास हा खुटलेला आहे. कोल्हापूरच्या विकासामध्ये कोल्हापूर महापालिकेची सगळ्यात गरज म्हणजे हद्दवाढ होती. हद्दवाढ नसल्यामुळं कोल्हापूर महापालिकेचं आर्थिक सोर्सेस निर्माण होण्याची क्षमता कमी झालेली आहे. कोल्हापूर शहराचा आता बाकीच्या शहराच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरची हद्दवाढ ही एकदाही झालेली नाही. बाकीच्या शहरांचे एकदा दोनदा पाचदा पुण्यासारख्या शहराची डेव्हलपमेंट आज आहे ती फक्त विकासामुळं. डेव्हलपमेंट म्हणजे हद्दवाढीला घेतलेल्या निर्णयामुळं लोकसंख्येच्या आणि ब वर्गात महापालिका असल्यामुळं राज्य शासन केंद्र शासन यांचे मोठे अनुदान आपल्याला महापालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी डेव्हलपमेंटसाठी येऊ शकते. इथल्या मूलभूत सुविधा चांगल्या दिल्या तर आपल्या इथं इंडस्ट्रीज येणार, रोजगार येणार, या मोठ्या प्रमाणात होणार. जे दरवर्षीप्रमाणे महापालिकेचं बजेट जे मांडलं जातं हे पोकळ बजेट असतं. मान्य प्रशासक मॅडम किंवा मान्य प्रशासनानं जे बजेट मांडलं त्यांची सुद्धा चूक काय की मूलभूत गोष्टी गरजेतनं घरफाळा किती घरफाळा त्यातून आपण वसूल करू शकतो, किती वाढ करू शकतो, पाण्याचा फाळा, पाणी बिल, त्याचं लाईट बिल, स्ट्रीट लाईट, हे जे खर्चच प्रचंड आहे महापालिकेच्या उत्पन्नाच्या 80% हा प्रशासनाच्या पगारावरच खर्च होतो. महापालिकेचं अनुदान हे कमी प्रमाणात आहे की आज ज्या पद्धतीनं रेशो पगाराचे वाढले, 5वा वेतन 6वा वेतन 7वा वेतन, त्या पद्धतीनं महापालिकेचं उत्पन्न वाढलेलं नाही किंवा हद्दवाढ वाढलेलं नाही, तिथल्या मूलभूत सुविधा वाढलेल्या नाही. बरं त्या पद्धतीनं राज्य शासनाकडनं जे बजेट येते त्या ह्याच्यात महापालिकेचा एक वाटा असतो, 10% असतो, 15%, 20%. हे कोट्यावधी रुपयाचा निधी किंवा कोट्यावधी रुपयाचे प्रोजेक्ट ज्यावेळी डिक्लेअर करतात त्यावरही महापालिकेचा अनुदानाचा वाटा हा आपला भरणं कुठनं भरणार महापालिका? आपल्या बजेटला आर्थिक जे बजेट आहे महसुली ते ज्यातले 80% बजेट हे पगारावर खर्च होतं. बरं महानगरपालिकेच्या 80% मूलभूत सुविधा काय देतो आपण? काय मूलभूत सुविधा दिल्याशिवाय माणसं फाळा भरणार कशी? आज कर्मचारी अपुरे, ज्या संख्येप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणानं जी कर्मचारी संख्या पाहिली होती ती कर्मचारी संख्या अपुरी आहे. महापालिकेच्या यंत्रणा अपुऱ्या पडतात. त्यामुळं नागरिकसुद्धा फाळा भरणे किंवा टॅक्सेशन भरणे यावर डिले करतात. महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळं दरवर्षीच प्रशासन बॉडी असतानासुद्धा साधारणतः बॉडी मदत करायची, स्थानिक नेतृत्व तिथल्या लोकांना कन्व्हेंट करत होते की महापालिकेचं टॅक्स भरा, पाणी बिल भरा, हे करा ते करा, वसुलीसाठी प्रयत्न करत. पण गेली आता 5 वर्ष प्रशासक असल्यामुळं तिथल्या लोकल माणसांचा टच प्रशासक आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्यावर नसतो. त्यामुळं महापालिकेचे जे नागरिक आहेत त्यांचा फाळा भरणे, टॅक्सेशन भरणे ह्याच्यावर कमतरता दिसाले. टॅक्स आणि त्यातला दरवेळी बॉडी असताना एक 90% व्हायचा, पण आता प्रशासक असल्यामुळं त्याच्यावर कंट्रोल कुठल्याही स्थानिक स्वराज्यामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं दरवर्षी त्याचा एक 25 ते 30% तूट येते. त्याच्या महसुलीमधल्या कामांची मग देणी कशी भागवायची, विकास कामं कशी करायची? एक सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर म्हणून तुम्हाला काय वाटते, विकास कोणता व्हायला पाहिजे? कुठली महत्त्वाची मुद्दे यावेळी बजेटमध्ये यायलाच पाहिजे? नाही, कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याकडं ओपन लँड आहेत, ओपन आरक्षन्स आहेत, ओपन जागा आहेत, ह्या डेव्हलप करणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वतःच्या खुदच्या मालकीच्या बिल्डिंग आहेत त्याच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या डेव्हलप करणे आणि आजच्या रेंटल बिझनेस त्याचा वाढवला पाहिजे. उत्पन्नाचे साधन आपल्या इस्टेट विभागातून वाढवलं पाहिजे. त्या पद्धतीनं कमर्शियलाइज विचार केले पाहिजेत. कोल्हापूर शहरासाठी डेव्हलपमेंटसाठी मोठ्या मोठ्या कंपन्यांना आपल्या लँड उपलब्ध करून देऊन तिथं कंपन्या आणल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून टॅक्सेशन आणि कोल्हापूरचं दरदा उत्पन्न वाढेल. त्या पद्धतीनं कोल्हापूरच्या सुविधा दिल्यात, नागरिकांना त्याच्या फॅसिलिटी दिल्या तर उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. बरं, जुन्या बिल्डिंग आहेत त्याचे धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. तिथले जुने कुळं आहेत त्यांचे काय आहेत ते एकदा कोर्ट मॅटर आहे तो एकदा बसून सेटल केला पाहिजे. तिच्या रिडेव्हलपमेंट केल्या पाहिजे आणि त्यातून महापालिकेचं उत्पन्न वाढवलं पाहिजे.
आता वारंवार नगरसेवकाच्या निवडणुका पुढे जायला लागल्यात, याकडे कसं बघताय तुम्ही? निवडणुका व्हायला पाहिजे की नको? वारंवार नगरसेवकांच्या इलेक्शनच्या का गरजेचं असतं की सामान्य नागरिक हे आमदार खासदारांच्याकडं जात नाही. त्यांचा एक दुवा म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था चालू आहे आणि कित्येक वर्षापासून ती चालू आहे. बरं, नागरिकांचे प्रश्न त्यांच्या हक्केच्या असणाऱ्या माणसाकडे जातात. आज आमदार खासदारांच्याकडं राज्याचं काम आहे, देशाचं काम आहे, ते त्यांच्या जबाबदाऱ्या ते पार पाडतच आहेत. शहरासाठी आपल्या प्रयत्न करतच आहेत. पण त्यासाठी मूलभूत सुविधांसाठी ज्या गरजा, साफसफाई म्हणा, आरोग्याचे प्रश्न म्हणा, बाकीचे ज्या काय मूलभूत गरजा असतात त्यासाठी नगरसेवक हे असणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि गेली 5 वर्ष त्या गोष्टी कुठल्या उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळं नगरसेवक नसल्यामुळं प्रशासनाचा त्याचा प्रॉब्लेम यायला लागला. हद्दवाढ प्रश्न तापलेला आहे कोल्हापुरात. हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको? तुमची भूमिका काय असणार आहे? हद्दवाढ होणं ही काळाची, शहराची, कोल्हापूर जिल्ह्याची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करायचा असला तर स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर महानगरपालिका ही 50 वर्ष जुनी महानगरपालिका आहे. 50 वर्षपूर्वी महापालिका स्थापन झालेली आहे. या महापालिकेची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. एकंदरीत आपल्याबरोबर ज्या महापालिका स्थापन झाल्या, ज्या महापालिकांचे आत्तापर्यंत साधारणतः एक 80% महापालिकेने 90% महापालिकांचा हद्दवाढ 1, 2, 3, 5, 7, 10 वेळा झालेला आहे. पण कोल्हापूरची हद्दवाढ आजपर्यंत झालेली नाही. कोल्हापूरची लोकसंख्या ही वाढलेली आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनानं कोल्हापूरची साधारणतः 8 ते 10 लाख लोकसंख्या झाल्या. बरं, ग्रामीण भागातल्या लोकांना अन्याय कोल्हापूरच्या महापालिकेच्या माध्यमातून आपण 20 किलोमीटर महापालिकेच्या माध्यमातून ग्रामीणला सुविधा देतो. बसच्या, दळणवळ, त्याचा लोड कुणावर आहे? आपल्या कोल्हापूर महापालिकेवर आहे. कोल्हापूरच्या शहरातले नागरी वस्तींसाठी, दुकानांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, हॉस्पिटलसाठी, सरकारी सरकारी हॉस्पिटल्स उभारण्यासाठी, हे ग्रामीणच्या लोकांना ज्या मूलभूत सुविधा देण्यासाठी जे काय आहे ते कोल्हापूर महापालिकेवर त्याचा ताण आहे. पण लोकसंख्या वाढल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल. कोल्हापूर महापालिकेची हद्द वाढ झाली तर आपण महापालिका ब वर्गात जाईन, क वर्गातनं जाईन. लोकसंख्या आमची तर इच्छा आहे की साधारणतः 10 ते 12 लाख लोकसंख्येच्या आसपास महापालिकेची हद्द वाढवावी आणि महापालिका ब वर्गात जावी. बरं, मूलभूत सुविधा आपल्याला माध्यमातून ग्रामीणच्या लोकांचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला विकास होणार नाही, आत्ताच कोल्हापूरचा विकास नाही. असं मी काय सगळ्यांना आव्हान करतो की राज्य शासन, केंद्र शासन ज्यावेळी आपण ड वर्गातून ब वर्गात येणार त्यावेळी बाकीच्या ब वर्गातल्या महापालिकांच्या सुविधा देण्यासाठी शासन निधी हा प्रचंड मिळतो. मूलभूत सुविधा डेव्हलपमेंटसाठी प्रचंड मिळतात. ज्यावेळी आपल्या शहराचे हद्द वाढविल, ज्यावेळी मूलभूत सुविधा वाढतील, दळणवळणाचे साधनं, एअरपोर्ट, ट्रान्सपोर्टेशन, या सगळ्या सुविधा होतील, त्यावेळी मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या कोल्हापुरात येतील. कोल्हापूरच्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना, माणसांना रोजगाराची क्षमता प्रचंड 100 पटीने वाढेल. आज आपल्या मागं सोलापूर स्मार्ट सिटीत गेलं. आपली हद्दवाढ नसल्यामुळे सोलापूरची हद्दवाढ 17 किलोमीटर आहे. आपली इंडस्ट्रीज मोठ्या आहेत. पुण्याची 8 वेळा झालेली आहे, नाशिकची झालेली आहे. मग आपण का मागं पडतोय? आपण विकासाचं धोरण बघितलं पाहिजे. जिल्ह्याच्या विकासा आणि आपल्या पुढच्या 10 पिढीला, पुढच्या 5 पिढीचं आज आपलं जे कुठला विकास, ते पुढच्या 5 पिढीचा विकास होण्यासाठी हद्दवाढ हे राजकीय कुठलाही ह्याच्यात धरू नये आणि सर्व लोकप्रतिनिधीने, सर्व जनतेनं एकमुखानं त्याची हद्दवाढची बाजू धरली पाहिजे. तर आपण पाहिलं महेश उतारे यांच्या प्रतिक्रिया. नगरसेवक हा प्रशासन आणि सर्वसामान्यांमधला दुवा असतो. त्यामुळं नगरसेवकांची निवडणुका होणं गरजेचं आहे. त्याचाच हद्दवाढ होणं सुद्धा गरजेचं आहे, कारण हद्दवाढ झाली तर कोल्हापुराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन अक्षता गुरवसह मी नीता पोद्दार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.